हॅलो फ्रेंड्स, तर मित्रांनो आज आपण 7वीची पॅटची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. ही प्रश्नपत्रिका नक्की तुम्हाला पेपरामध्ये येईल. चला तर सुरुवात करूया प्रश्नपत्रिकेला. तर मित्रांनो, इथे आपल्याला गुणाकार करायचा आहे, इथे भागाकार करायचा आहे. समजलं मित्रांनो? आयताचा प्रश्न नक्की सोडा मित्रांनो. हा तुम्हाला परीक्षेत येऊ पण शकतो. पुढे बघूया. एखादी प्रश्न समजला नसेल तर व्हिडिओमध्ये सेक्शनमध्ये कमेंट करा मित्रांनो. प्रश्न पूर्ण सोडायचे मित्रांनो. हा पण प्रश्न पूर्ण सोडा मित्रांनो. हा प्रश्न पण तुम्हाला पूर्णपणे येऊ शकतो व हा खालील सारणी पूर्ण करा. हा पण प्रश्न पूर्ण सोडवा मित्रांनो. प्रश्नपत्रिका नीट बघा मित्रांनो. पूर्ण प्रश्न सोडवायचे मित्रांनो. हे तुम्हाला फायद्यात पडेल मित्रांनो. हे बघा मित्रांनो, इथे जोड स्तंभलेख आलाय. जोड स्तंभलेख याला पण पूर्ण सोडवायचं आहे मित्रांनो. जोड स्तंभलेख निरीक्षण करून पुढे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. अजयचे आणि विजयचे गहू उत्पादन असा प्रश्न मित्रांनो. आणि खाली या जोड स्तंभलेखावर खाली इथे प्रश्न विचारले बघा मित्रांनो. दिसताय का मित्रांनो? हे बघा, इथे प्रश्न विचारले. हे प्रश्न तुम्हाला पूर्ण करायचे. समजलं? आम्ही सोडून दाखवतो मित्रांनो तुम्हाला कसं. कोणत्या वर्षी विजयचे गव्हाचे उत्पादन 55
क्विंटल होते. तर आता जोडस्तंभ लेखात बघायचे घे 2012. याचं उत्तर 2012 आहे मित्रांनो. पहिल्याचं 2012. मित्रांनो समजलं मित्रांनो कसं उत्तर आहे. आता आपण दुसऱ्या प्रश्नात 2013 साली प्रत्येकाच्या गव्हाचे उत्पादन किती होते? तर मित्रांनो विजयचे उत्पादन तोंडी सांगतो. विजयचे उत्पादन 30 होते. तर नाही विजयचे उत्पादन बरोबर. विजयचे उत्पादन 30 होते तर अजयचे उत्पादन 40 क्विंटल होते. तो समजलं मित्रांनो. कोणत्या वर्षी दोघांचे गव्हाचे उत्पादन सारखेच होते? कोणत्या वर्षी? तसं आपल्याला इथे मित्रांनो 2011 बघा दोघांचे उत्पादन सारख्या लेवलला आहे. बरोबर मित्रांनो. तर म्हणजे मग इथे उत्तर येईल 2011. समजलं मित्रांनो. व्हिडिओ जर का आवडला असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमच्यासाठी खूप मेहनतने व्हिडिओ बनवतो मी. ओके मित्रांनो, थँक्यू.